नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला कुरकुरीत अशी चना कोलीवाड्याची रेसिपी दाखवणार आहे. तरी रेसिपी संपूर्ण बघा. आवाज ऐकून समजलंच असेल तुम्हाला की कुरकुरीत झाले आहेत. हे चणे वरतून कुरकुरीत आणि आतमधून सॉफ्ट असे असतात. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 8 तास भिजवलेले काबुली चणे घेतले आहेत, किंवा मग आपण त्याला रात्रभरासाठी सुद्धा भिजवून घेऊ शकतो. यांना आता साईडला ठेवूया. एका कुकरमध्ये भिजलेले चणे घालून शिजवून घेऊयात. 2 ग्लास पाणी घेतलं आहे त्यासाठी मी. 2 इंच इतका दालचिनीचा तुकडा घेतला आहे. 1 तमालपत्र घेतलं आहे आणि 1 चमचा मीठ. छान मिक्स करून कुकरच्या 3 शिट्ट्या देऊन घेऊया. चणे आपल्याला जास्त शिजवून घ्यायचे नाही, फक्त हाताने दाबले जातील एवढे शिजवून घ्यायचे. आता आपण कुकर गॅसवर ठेवूया आणि 3 शिट्ट्या देऊन घेऊया. 3 शिट्ट्या झाल्या आहेत, थंड करण्यासाठी ठेवूया. आता एका भांड्यात 2 चमचे तेल घेऊया. दोन चमचे लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धने जिरे पूड, अर्धा चमचा हळद, पाव चमचा मिरे पूड आणि चण्यांना छान कलर येण्यासाठी चिमूटभर फूड कलर टाकणार आहोत. 1 चमचा मीठ. आपण मीठ अगोदर पण टाकला होता, म्हणून इथे मीठ आपण कमी वापरला आहे. नंतर मग त्याच्यामध्ये 1.5 कप शिजवलेले काबुली चणे टाकून घेऊया. अर्धा कप बेसन आणि चणे छान कुरकुरीत होण्यासाठी 2 चमचे आपण तांदळाचं पीठ घेणार आहोत आणि 1 चमचा आपण कॉर्नफ्लॉवर टाकणार आहोत. बघू शकता तुम्ही. आता याला आपण छान मिक्स करून घेऊया आणि जसं लागेल तसं थोडं थोडं करून आपण पाणी त्याच्यामध्ये टाकून घेऊया. हे बघा, 1 चमचा मी पाणी टाकलं आणि मिक्स करून घेत आहे. अजून सुद्धा चणे थोडे कोरडे वाटतात, म्हणून आणखीन 1 चमचा आपण टाकणार आहोत. हे बघा, असे झाले. आणखीन थोडा पाणी टाकूया. इथे मला एकूण 3 चमचे एवढा पाणी लागला आहे. इथे मी अद्रक लसूणची पेस्ट टाकायची विसरलो होतो, ते मी टाकून घेतले आहे. 1 चमचा टाकले आहे अद्रक लसूणची पेस्ट. चण्यांना आपण छान मिक्स केले, साईडला ठेवून देऊया. तळण्यासाठी आपण गरजेनुसार तेल घेऊया. तेल गरम झाले की नाही ते चेक करून बघूया. इथे मी एक स्टिक घेतली आणि चेक करून बघितलं आहे. तेल स्टिकच्या साईडनं बुडबुडे आले की समजायचं तेल आपलं गरम झालं आहे. तेल आपलं छान गरम झालं आहे. आता एक एक करून आपण चणे सोडून घेऊया तेलामध्ये आणि हलक्या हाताने त्याला हलवून घेऊया. 2-3 लसणाच्या पाकळ्या टाकल्या आहेत, बाकीच्या आपण नंतर टाकणार आहोत. कढीपत्ता टाकणार आहोत. लसूण आणि कढीपत्त्यामुळे चव छान येते. बघू शकता आपल्या चण्यांना छान कलर आला आहे. चणे छान कुरकुरीत झाले की आपण त्यांना काढून घेऊया. बघू शकता तुम्ही, चणे आपले छान कुरकुरीत झाले आहेत. आता त्यांना काढून घेऊया प्लेटामध्ये आणि दुसरे सुद्धा तळून घेऊया बाकीचे उरलेले. मी बाकीचे उरलेले चणे तळून घेते. तोवर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि तुम्हाला ही रेसिपी जरा जरी आवडली तर प्लीज लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा मला तुम्हाला कशी वाटली ही चना कोलीवाड्याची रेसिपी. आता हे सुद्धा चणे आपले तळून झाले आहेत, त्यांना सुद्धा काढून घेऊया. तर अशा प्रकारे मी सर्व तळून घेतले आहेत. तयार आहे आपला चना कोलीवाडा. संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.